पुण्यातील सराईत गुन्हेगार टिपू पठाण याचा काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर टिपू पठाण पुणे पोलिसांच्या रडारवर आला होता। त्यानंतर पुणे पोलिसांनी वेगवेगळी गुन्हे दाखल करत त्याला अटक केली होती। सध्या टिपू पठाण पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे आहेत। सर, टिपू पठाणचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। खरं तर काल तुम्ही त्याला पंचनामा करण्यासाठी घेऊन जात असताना हातात बेड्या होता आणि त्यानंतर अनेक लोकांनी पुणे पोलिसांची प्रशंसा केली। गुंडांना अशाच प्रकारे वागणूक दिली पाहिजे अशा कमेंट देखील लोकमतनी जो व्हिडिओ दाखवला होता त्याच्यावरती आहेत। तर हा टिपू पठाण कोण आहे आणि त्याच्यावर तब्बल 28 गुन्हे दाखल आहेत। टिपू पठाण हा काळेपडळ पोलीस स्टेशन अंतर्गत सय्यदनगर भागामध्ये राहणारा एक गुन्हेगार आहे। त्याचे पूर्वी अभिलेख जर पाहिले तर त्याच्यावरती आज पावेतो खुनाचा प्रयत्न, मारामारी, दंगल भडकवणे, लूटमार करणे, खंडणी, जमिनीचा ताबा असे वेगवेगळ्या हेडखाली 28 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यामध्ये मागील 2-3 दिवसाखाली आम्हाला एका तक्रारदाराने त्यांचं जमिनीचा ताबा घेतल्याबाबत, घर खाली केल्याबाबत एक तक्रार प्राप्त झाली होती। त्याची आम्ही शहानिशा करून गुन्हा दाखल करून त्यामध्ये टिपू पठाण, त्याचा भाऊ एजाज पठाण व त्यांचे इतर 4 साथीदार यांना आम्ही लागलीच ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। त्या अनुषंगानं काल आमचे काळेपडळचे पोलीस पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळ पंचनामा करण्याकामी टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराला त्या ठिकाणी घेऊन गेले होते। निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपण निर्भयपणे समोर या। अशा गुन्हेगारी व्यक्तींकडून जर कोणावरती अन्याय झाला असेल, कोणाच्या जमिनी बळकावल्या असतील, कोणाचे प्लॉट खाली करून घेतले असतील, घर खाली केले असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। निश्चितपणे आम्ही गुन्हा दाखल करून अशा गुन्हेगारांना धडा शिकवणारच। त्या अनुषंगाने पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे। सर, तुम्ही आता उल्लेख केला की त्याच्यावर तब्बल गंभीर स्वरूपाचे 28 गुन्हे दाखल आहेत आणि काल जेव्हा आम्ही ही बातमी केली तेव्हा अनेकांनी कमेंटमध्ये आम्हाला प्रश्न विचारले की इतके अशा गंभीर स्वरूपाचे त्याच्यावर 28 गुन्हे दाखल आहेत, तर हा गुन्हेगार बाहेर कसा काय, अजून तो मोकाट कसा काय फिरू शकतो, असा प्रश्न अनेकांनी विचारलाय। सर, यापूर्वीही त्याच्यावरती मोका गुन्हा दाखल आहे, परंतु 2021 मध्ये त्याचा जामीन झाला होता। तेव्हापासून पोलिसांच्या रडारवरतीच होता। आम्ही त्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवून होतो। आम्हाला तक्रारी प्राप्त झाली की आम्ही निश्चितपणे त्याची दखल घेत असतो। आम्ही पुन्हा तशाच स्वरूपाच्या कठोर कारवाया करण्यासाठी आमची कार्यवाही चालू आहे। सर, खरं तर काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका कार्यक्रमातून नोटा उधळत असताना। तर हा नेमका प्रकार काय होता, कुठल्या कार्यक्रमात त्यांनी नोटा उधळल्या होत्या आणि किती पैसे उधळले त्यांनी? यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार ईद मिलन कार्यक्रमामध्ये त्याचे जे फ्रेंड सर्कल आहे हे त्याला त्या ठिकाणी घेऊन गेले होते आणि नाचगाणं करत त्याच्यावरती नोटा उधळल्याचा प्रकार आमच्या समोर आला होता। निश्चितपणे हे चुकीचं कृत्य आहे। समाजामध्ये आपल्या टोळक्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी दहशत पसरवणे बिलकुल समाजालाही मान्य नाही आणि तो कायदा तोडल्याचा प्रकार आहे। आम्ही अशा लोकांचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही। त्याची पूर्णपणे आम्ही चौकशी केलेली आहे आणि आमची पुढची कारवाई चालू आहे। जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की टिपू पठाण हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर 28 अधिक असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सर, एका महिलेची त्यानं जमीन देखील बळकावली होती आणि त्याच गुन्ह्यात आपण त्याला अटक केली। तर हा संपूर्ण प्रकार काय आहे, त्या महिलेनं काय तक्रार दिली नेमकी आपल्याकडे? त्या महिलेनं स्वतःच जी जागा आहे ती जागा टिपू आणि त्याच्या साथीदारांनी बळजबरीनं खाली करून घेतली आणि स्वतःचा ताबा ठेवून ती रीतसर पद्धतीनं बनावट कागदपत्रे बनवून आपल्या नावावरती कशी करून घेता येईल या हा प्रकार सुरू होता। परंतु महिलेला पोलिसांनी पूर्णपणे जेव्हा आश्वासित केलं तेव्हा स्वतः येऊन तिनं पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे। त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत। टिपू आणि त्याच्या साथीदारांना पोलीस पथकाने आपल्या कोठडीमध्ये घेतलेला असून पुढील तपास चालू आहे। खरं तर काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी टिपू पठाणला अटक केल्यानंतर त्याच्या विरोधात आणखी खुनाच्या तक्रारी असतील तर त्यांनी समोर यावं आणि तक्रार द्यावं असं आवाहन केलं होतं। सर, त्यानंतर काही तक्रारी आल्यात आपल्याकडे? बरोबर आहे, आपली माहिती त्यानुसार काही नागरिक समोर येत आहेत। आमच्याकडे आम्ही त्याची तपासणी करत आहोत तक्रारींची
आणि ठोस अशा गोष्टी समोर आल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करणार आहोत आणि आम्ही आपल्याशी ते शेअर करू. तर तुमचं नागरिकांना आवाहन काय असणार आहे? कारण हा जो टिपू पठाण आहे त्याचा हडपसर असेल किंवा सय्यदनगर या परिसरात त्याची दहशत आहे असं म्हटलं जातंय किंवा तो त्या ठिकाणी अरेरावी करतो, दादागिरी करतो, गुंडगिरी करतो असं म्हटलं जातं. तर त्या परिसरातील नागरिकांना पोलीस उपायुक्त म्हणून राजकुमार शिंदे सरांचं काय आवाहन असणार आहे? टिपू पठाण असो किंवा कोणीही असो, अशा लोकांची गुंडगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मी परिमंडळ 5 मधील काळेपडळ असेल, कोंडवा असेल, हडपसर असेल या भागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की जर आपल्याला कोणी अशा पद्धतीने धाक दपटशा दाखवून आपली कष्टाने कमवलेली मालमत्ता बळकवण्याचा प्रयत्न करत असतील तर समोर या. आम्ही आपल्या सोबत आहोत, आपल्या पाठीशी आहोत. निश्चितपणे आम्ही मिळून अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही. तर आपण पाहू शकता सराईत गुन्हेगार टिपू पठाण याच्यावर सुरुवातीला सरांनी सांगितल्याप्रमाणे तब्बल 28 गुन्हे दाखल आहेत आणि पोलिसांनी त्याला अटक केली असून पुन्हा त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याची तयारी जी आहे ती पोलिसांनी सुरू केली आहे. आणि टिपू पठाण याच्या विरोधात नागरिकांनाही काही तक्रारी असतील, त्यांनी कुणाला काही छळलं असेल, कुणाला काही मारलं असेल किंवा त्याच्या विरोधात अजूनही कुठली तक्रार असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्यावी असं आवाहन जे आहे ते पोलिसांनी केलंय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.